नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मला थेट जेडी तांडेल यांच्याकडे जायचंय. आपल्यासोबत ते मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. जेडी तांडेलजी, जर समजा ओबीसींची जनगणना झाली तर राजकीय पटलावर काही बदल संभवतात? ओबीसींची जातवार जर जनगणना झाली तर ओबीसी नक्की किती आहेत, म्हणजे जे 1931 साली 52% होते आणि आता त्याच्यात 250 जातींपैकी 250 जातीमध्ये साधारणतः 100हून अधिक जाती वाढून 382 जातींची हे जाती झाल्यात ओबीसींमध्ये. तर आता जर जनगणना केली तर आमची अशी अपेक्षा आहे की साधारणतः 60% व्हायला पाहिजे. परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होईल तर जातवार जनगणना झाल्यानंतर प्रत्यक्ष मराठा समाजाची किती जनगणना आहे, किती लोकसंख्या आहे, मग ती 10% आहे, 12% आहे की किती आहे? तुमचं म्हणणं काय सांगा. तुमच्या काय ते म्हणतात 32%. मराठा समाजाची जनगणना केली, त्यांनी जी सांगितली 32%, त्याच्यामध्ये कुणबी समाज, मराठा कुणबी, कुणबी मराठा असे सगळे मिसळून केलेले आहे. कारण राणे समितीने कुठेच त्यांनी रिझर्वेशन केलं नाही. जेडी तांडेल, तुम्ही अभ्यासक आहात विषयाचे, तुमच्या लेखी मराठी किती आहेत? साधारणतः 12% असतील. 12% त्याच्यावरती मराठा समाज होणारच नाही. मग 12% मराठ्यांना आरक्षण किती द्यायचं? 12% मराठ्यांना सगळीकडनं जर आरक्षण दिलं तर साधारणतः आता ओबीसीला 50% मिळतं. जर ते सामाजिक मागासलेपणा सिद्ध करू शकले तर त्यांना जमतेम 5 ते 60% आरक्षण मिळेल. प्रसाद लाड उत्तर देतील याचं. वा 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 साहेब, असं आहे की ज्या वेळेला एससी कमिशनचा अहवाल आला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की 32 ते 34% लोक मराठा समाजाची महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळे आता 12% 10% म्हणजे अहवाल ज्यांनी बनवला त्याला तुम्हाला चॅलेंज करायचं आहे का? अहो, राणे समितीने सर्वेक्षणच केलं नाही कुठलं. म्हणजे कुणबी समाज याच्यामध्ये हा वादाचा विषय झाला नाही. वाद नाही, रिअलिटी आहे, वस्तुस्थिती आहे. कुणबी समाज ओबीसी मध्ये आहे, कुणबी मराठा ते सुद्धा ओबीसी मध्ये आहेत. असे बघा, जे मला एक सांगा तुम्ही, ज्याने सर्वेक्षण केलं आदर करून पुन्हा एकदा आयोगाला तुम्ही खोटं ठरवताय. गायकवाड साहेबांनी काय केलं? आयोगाला खोटं ठरवताय. गायकवाड साहेबांना म्हणजे तो अहवाल खोटा होता का? नाही, गायकवाड साहेबांना मी सीबीडीला सांगितलं होतं की तुम्ही माझी न्यायमूर्ती आहात, तुम्ही जो रिपोर्ट द्याल तुमच्या स्टेटसला धरून पाहिजे. परंतु त्यांच्यावर जो प्रेशर आलाय तो रिपोर्ट, त्यामुळे रिपोर्ट ओपन होऊ शकला नाही. अशा प्रकारच्या प्रेशरचा विषय कुठनं आला आता याच्यात? गायकवाड साहेबांना बराच प्रेशर होता. आणि असं न्यायमूर्तीवरती प्रेशर आला आहे हा बोलणं विषय अतिशय गंभीर आहे आणि चॅनलवरती बोलला असता हा गंभीर आरोप आहे. हा गंभीर आरोप आहे जेडी तांडेल. आपण अत्यंत जबाबदारीनं बोलताय कारण तुम्ही एका न्यायमूर्तींच्या विषयी बोलता आहात. न्यायमूर्तींनी तो अहवाल ओपन केला नाही. आम्हाला तो अहवाल वाचायला मिळाला पाहिजे होता. आम्ही जर अहवाल वाचला असता तर आम्ही सुद्धा न्यायमूर्तींच्या म्हणजे अगेन्स्ट हायकोर्टात गेलो असतो. तुम्ही न्यायमूर्तींच्या विरोधात गेला असता म्हणजे तो अहवाल ओपनच आहे. मराठा आरक्षणावरती जी स्थगिती आलेली आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचं प्रेशर आलं होतं का? मग असं आम्ही म्हणायचं का? नाही, ते सुप्रीम कोर्ट, आता बघा सुप्रीम कोर्टावर कुणाचेही प्रेशर कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी लोकांनी विरोध केला, तुम्ही विरोध करताय असं म्हणायचं का आम्ही? सुप्रीम कोर्टावर कुणाचेही प्रेशर तुम्ही आम्ही असं म्हणायचं का? तुम्ही डायरेक्ट न्यायमूर्तीवरती ऑब्जेक्शन घेता. गायकवाड साहेब स्वतः मराठा न्यायमूर्तीच्या सुप्रीम कोर्टावर प्रेशर येत नाही. आणि मगाशी तुम्ही म्हणता की जस्टिस गायकवाडांवरती दबाव बोलले ना तुम्ही प्रकारे सुप्रीम कोर्टावरती किंवा न्यायपालिकेवरती दबाव होता एकच विषय आहे. या सगळ्या लोकांना फक्त राजकारणासाठी हे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ ह्या लोकांना राज्यामध्ये देशामध्ये राजकारण करायचं आहे आणि केवळ राजकारणासाठी विरोध आहे. बाकी त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन येतात. ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न किती वेळा ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे किती वेळा प्रश्न मांडले? कुठले? ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे, युवकांचे, समाजाचे किती वेळा प्रश्न मांडले? तुम्ही केवळ राजकारणासाठी ओबीसी म्हणून मी काही राजकारणी बसताना तेच काम करता. बाकी तुम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त राजकारणासाठी. आता जेडी तांडेल आणि आबासाहेब पाटील दोघांनाही विनंती आहे. जेडी तांडेल आणि आबासाहेब पाटील, आता दोन क्षण आपण थांबा. बंधुराज लोणेंचं एक निरीक्षण घेऊयात. बंधुराज लोणे, आकडा कमी जास्त झाला की इतकी चलबिचल का होते? आम्ही मागणी केलेली आहे बीजेपी. एक मिनिट आबासाहेब जरा थांबा. आता बंधुराज लोणे बोलतात. झालं पाहिजे. आबासाहेब, बंधुराज लोणे राजकीय माणूस नाही आहेत, पत्रकार आहेत, त्यांचं म्हणणं मांडू द्यात त्यांना. बंधुराज, आपण लवकर बोलायला सुरुवात करा. आकडा कमी जास्त झालं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये मंडल कमिशनच्या वेळी
साधारण ओबीसीच्या 72 जाती असं गृहीत धरले होते. आबासाहेब जे सांगतात की असं होऊ शकत नाही, त्याच्यात काही तथ्य नाही. गृहमंत्रालयाने जर जनगणना आयोगाला आदेश दिले, सूचना दिल्या, तर ओबीसीची जनगणना होण्यामध्ये काही कायदेशीर अडचण येत नाही. महाराष्ट्रामध्ये साधारण 12-13% मराठी आहेत, ज्याला जे 96 कुळी आम्ही असल्याचा टेंभा मिरवतात. असे टेंभा मिरवणारे जे मराठी असतात साधारण 12-13% आहेत. त्याच्यापेक्षा त्यांची जास्त संख्या होत नाही. जनगणना झाली तर ओबीसीची संख्या वाढेल. आणि आपण इथे विचार करताना फक्त शैक्षणिक आरक्षण किंवा नोकऱ्याचं आरक्षण असं गृहीत धरतो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण जात आहे. न्याय केलं तर ओबीसी किती आहे ते पण कळेल ना. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण आहे. असंविधानिक मागणी कसं काय जातीच्या करता? आधारावर विशेष संविधानिक मागणी कसं काय करता? बंधुराज, तुम्ही पण असं म्हणता आहात. कायदेशीर बंधुराज, तुम्ही पण असं म्हणता आहात की 12-13% मराठी आहेत आणि त्यात तुम्ही एक टेंभा मिरवण्याचा उल्लेख केलात. त्याच्यावर कदाचित आबासाहेबांचा आक्षेप असू शकतो. मला एक संधी आबासाहेब पाटील आणि प्रसाद लाड दोघांनाही द्यायची आहे. आबासाहेब, तुम्ही आधी सांगा, 30 सेकंदात बोला, वेळेची मर्यादा पाळा. नक्की तुमच्या लेखी ओबीसींची संख्या किती आहे आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या नंतर आरक्षणाचं चित्र बदलेल का? मुळात प्रसादजी, ह्या लोकांची जी कन्सेप्ट आहे हे सांगतात 64% ओबीसी, 20% एससी एसटी, म्हणजे ते 40% झाले. किती झाले? जवळपास 104% झाले. 10% ईडब्ल्यूएस म्हणजे 20%, 120%. मराठा आता 32%, 32 म्हणजे 64%. किती झालं? आणि त्याचं 50% किती आलं? कोणत्या अँगलला तुम्ही विचार करताय? तुमची आकडेवारी तुम्हालाच कळते का? जे मुळात आरक्षणाचा जो विषय झालेला आहे, 1931 सालाला जनगणना झाली आबासाहेब, तुमच्या लेखी त्या ओबीसींची 31 जनगणनेनुसार ओबीसींची जनगणना किती असेल? संख्या किती आहे? टक्का किती आहे? ओबीसीची जातनिहाय जनगणना होऊ शकते. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की ओबीसी प्रवर्ग असल्यामुळं या प्रवर्गाची असंविधानिक मागणी आहे. संविधानामध्ये ओबीसीची जनगणना असा उल्लेख नाही. तो मुद्दा नंतर असू देत. तुम्हाला वारंवार मी तुम्हाला सांगतो, त्यांनी तुमच्याकडून जातनिहाय आकडा मागितला. जनगणना मागितली. जसं ओबीसी नेत्यांनी सांगितलं ना की मराठे हे 12% आहेत, त्यांचं फार फार तर 5 ते 6% आरक्षण असू शकतं. प्रसाद लाडांना संधी देतो. प्रसाद लाड, आपल्या लेखी ओबीसीची जातनिहाय जनगणना हा विषय राजकीय ठरवून केला गेला आहे का? साधारणतः 34%. त्यात हेतू कोणाचे काय असावेत? प्रसाद लाड. 34% ओबीसी. प्रसादजी, याच्यामध्ये ओबीसीची आतापर्यंतची जी पेपरवरती किंवा जी राजकीय पटलावरती किंवा मीडियामधनं जी जनगणना आणली ती 17+10 म्हणजे 27-28% होती. ती जास्तीत जास्त 30-32-34% जाऊ शकते. पण याच्यामध्ये मराठ्यांची जनगणना ही 12% 13% या विषयाला आम्ही मान्य करत नाही. कारण गायकवाड साहेबांच्या अहवालामध्ये स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे, राणे समितीमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की 34-35% मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यातला बऱ्यापैकी मोठा समाज हा अजूनही गोरगरीब आणि अशिक्षित राहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही जनगणनेला विरोध करत नाही. जसं आबासाहेबांनी सांगितलं की प्रजातीची जनगणना व्हावी न व्हावी हा संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या गाईडलाईनचा विषय आहे. ओबीसीची आरक्षण असेल, मराठ्यांचं आरक्षण असेल, एससी एसटी असेल, एनटी असेल किंवा धनगर समाज असेल, याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत सरकारने स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, राज्य सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करावी आणि प्रत्येक समाजाला जसं मंडल आयोगाच्या टायमाला एक निर्णय झाला होता त्या पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याचा न्याय देऊन त्या न्यायाच्या चौकटीत राहून त्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे या मताची. मृणाल ढोले पाटील, या स्थितीतून काही मार्ग दिसतोय का? अशाच पद्धतीनं सत्ताधारी विरोधक हे ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांना खेळवत राहणार आहेत? प्रसादजी, आपण जे सांगितलं हे थोडंसं सत्य असं वाटतं. कारण ओबीसी समाजाची फसवणूक ही काँग्रेस काळातही झाली, त्यांनी जनगणना केली नाही आणि भारतीय जनता पार्टीने त्यावेळेसही वाजपेयींच्या अंडर केली नाही आणि मोदींच्या अंडरही करण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे ओबीसीना जो बजेटचा विषय आहे, प्रमोशन इन रिझर्वेशनचा विषय आहे, स्कॉलरशिपचा विषय आहे. एक साधं उदाहरण घ्या की बाबा महाज्योती नावाची एक संस्था ओबीसीसाठी काढली, त्याच्यात 500 जाती आहेत. 500 जातील तुम्ही किती देता? 50 कोटी. सारथी नावाची संस्था काढली, त्याला ऑलरेडी 200 कोटी दिलेले आहेत. आम्ही म्हणायचं की 500 नाही, एक मिनिट मला बोलून द्या. एक मिनिट. मग 500 जातींना
500 जातींना तुम्ही 50 कोटी देता, मग अर्थमंत्री म्हणतात किंवा तुमचा डेटाच नाही, मग डेटा नाही तोपर्यंत आम्हाला बजेट भेटणार कसं? मग अर्थमंत्र्यांच्या हाताला काय लखवा मारतो ओबीसींना बजेट देताना? मग हे दरवेळेस अन्य केंद्रात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींवर का होतो? ह्याच्यातनं पक्षीय राजकारण करत राहतील, काँग्रेस त्यांचं करत राहील, पण बीजेपी सत्ताधारी पक्षात ज्यांनी मागणी केलेली आहे, म्हणणं नाही. सत्तेमध्ये एक मिनिट, विजय आबा मला- वडेट्टीवार आबा- तुमचे आबा- नेते आहेत आबा- ना? आबा मला बोलून द्या. ओबीसी आबा मला नेते बोलून विजय द्या. वडेट्टीवार आहेत ना? मग त्यांनी बरोबर मागणी केली ना. सत्तेतलीच माणसं तुम्ही भांडता बरोबर कोणाशी? बरोबर मागणी केली. तुम्ही सत्तेतलीच लोक तुमच्यासोबत भांडतात आमचा कोणाशी? काही संबंध नाहीये. मी कुठल्या असं कसं पक्षाशी संबंध नाही. नाही? मुळात एक लक्षात घ्या की यावेळेस ओबीसीची जोपर्यंत मागणी होत नाही, ओबीसीची जनगणना होत नाही, त्यांना बजेट भेटणार नाही, प्रमोशन अँड रिझर्वेशनचे विषय सॉर्ट आउट होणार नाही, ठीक आहे. स्कॉलरशिपचा विषय होणार मृणाल नाही. ढोले पाटील, तुमच्या याच्यापेक्षा आक्षेपांना महत्त्वाचा प्रसंग प्रसाद मला लाड वाटतं नाही. यांच्याकडून प्रतिवाद होतोय, तो एकदा ऐकूयात. प्रसाद लाड, वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिट आहे आपल्याकडे. ढोले पाटील साहेब, मी 2च शब्दात तुम्हाला सांगतो. तुम्ही जसा आता आरोप केलात की काँग्रेसच्या काळात झालं नाही, भाजपच्या काळात झालं नाही, पण आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल की ओबीसी साठी सगळ्यात पहिलं मंत्रालय बनवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्याच्यावरती मंत्रालय बनवलं, मंत्रालयाला त्याला डिपार्टमेंट क्रिएट करून दिलं, त्याला बजेट दिला गेला. पण अनादोयोग्याने आपलं सरकार गेलं आणि आताच्या सरकारची ती मनस्थिती वाटत नाहीये. पण आपण हा जो आरोप करताय की भारतीय जनता पार्टीने ओबीसीला न्याय दिला नाही, या गोष्टीला मी मान्य करणार नाही. कारण केंद्रात असेल, राज्यात असेल, भाजप प्राशिस्त राज्यात केंद्र असेल, सरकारबद्दल ओबीसीसाठी बोलतोय स्वतंत्र मंत्रालय बनवण्याचं काम केंद्र हे भारतीय सरकारबद्दल जनता बोलतोय, पार्टीने राज्याच्या केलेलं आहे. सरकारबद्दल बोलत नाही. प्रसाद लाड, त्यांचा केंद्र आक्षेप केंद्र सरकारबद्दल सरकारबद्दल बोलतोय, आहे. राज्य सरकारबद्दल बोलत नाही प्रसादजी. आणि केंद्र नाही, सरकार पण काही असं कामं आहे केली की ओबीसीसाठी. एखादं मी मंत्रालय नाही, बनवत नाकारत नाहीये. असताना प्रत्येक त्याला सरकार केंद्राची करतं थोडं मान्यता थोडं. आहे. ओबीसी मंत्रालय जे बनवलं गेलं त्याची देखील तुम्ही कोणीतरी ओबीसी नेत्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? नाही, पण म्हणजे आमची जे जी- 70 वर्षात प्रोग्रेस करू शकली OBC नाही, मंत्रालय केलं, ते देवेंद्र त्याचं फडणवीसांनी अभिनंदन. महाराष्ट्रात OBC केलं तर त्याची दखल ऐका, घ्यायला पाहिजे ना प्रसादजी, आपण. पुढेही सांगतो ठीक आहे ना, नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेसला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं, त्याचंही आम्ही अभिनंदन करतो. पण फक्त तेवढ्यावर बोलवण कशाला? बजेटचं काय? बजेटचं आणि काय? पण सेन्ससचं आता काय? आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी महाज्योतीच्या जे चांगल्या गोष्टी निमित्तानं होतील, वेगळ्या त्याचं स्वतंत्र आम्ही अभिनंदन विभागाच्या करणारच निमित्तानं ज्या पद्धतीनं बजेटचा विषय केला तो तुम्हाला पटत नाहीये का? प्रसाद लाड यांनी तपशीलवार माहिती दिली आहे त्याची. मृणाल ढोले पाटील, काय काय आपल्याला थोड्या वेळापूर्वी प्रसाद लाड यांनी तपशीलवार प्रसादजी, माहिती दिली. ठीक आहे. प्रत्येक हो, हे बघा, एक लक्षात ठेवा, मुळात ओबीसी हे खातं म्हणजे ओबीसी डेव्हलपमेंट हे खातं ऑलरेडी होतं, पण ते समाज कल्याण मंत्रालयाकडे होतं. त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट फडणवीस सरकारने बनवलं, हे मला मान्य आहे. महाज्योतीची रचना केली, हे मला मान्य आहे. हे काही गोष्टी चांगल्या ऐकल्यात. मी त्यांना हे पण सांगितलं की केंद्र सरकारने जे कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेसला, ते पण आम्हाला मान्य आहे. काही ज्या चांगल्या गोष्टी केल्यात ते मान्य. राजनाथ सिंगने सांगितलं की आम्ही ओबीसी जनगणना करणार आहे, स्वागतार्ह आहे. गोपीनाथ मुंडे बोलले, स्वागतार्ह आहे. नरेंद्र मोदी जेव्हा प्लॅनिंग कमिशन मध्ये असायचे चीफ मिनिस्टर म्हणून गुजरातचे, ते कायम म्हणायचे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. या ज्या गोष्टी बीजेपीने केल्यात ते स्वागतार्ह आहेत, ठीक आहे. आम्ही नाकारत नाही. पण जिथं ठीक आहे, बजेट दिलं जात नाही, जिथं बंधुराज लोणे आपल्या फिरवता, सोबत आहेत. बंधुराज लोणे आजच्या यांच्याकडे आता census मध्ये- जाऊयात. पुढचा प्रश्न माझा बंधुराज लोणे यांना आरक्षणाच्या संदर्भातला आहे. बंधुराज लोणे, मुळात आरक्षण हे हक्काचं आहे अशी भूमिका ही गरिबी निर्मूलनाच्या निमित्तानं किंवा गरिबी निर्मूलनाच्या आडून घेतली गेल्यानंच जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे रेटला जातो का? अर्थातच, कारण आरक्षणाच्या प्रश्नावर या देशातले सर्वच पक्ष हे राजकारण करत असतात. प्रत्यक्षामध्ये खरंच कोणाला आरक्षण द्यावं की नाही ही या देशातल्या राजकीय पक्षाची प्रामाणिक इच्छा आहे असं मला कधीच वाटत नाहीये. आणि आपण इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम असं कधीच मानलेलं नव्हतं. तो किमान संधीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ती घटनात्मक तरतूद झालेली होती. आजकाल किंवा गेल्या काही वर्षामधलं भारतातलं आणि महाराष्ट्राचं आपण एकूण राजकारण जर बघितलं तर ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही राजकीय वाद रंगलेला आहे, आताचा जो आरक्षणाचा आणि ओबीसी जनगणनेचा जो प्रश्न आहे तो या वादाच्या मुळाशीच आपण जाऊन आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, पण आम्ही मराठे गरीब आहोत, आम्ही आमचं आर्थिक उत्पन्न कमी झालं, आम्ही शैक्षणिक दृष्ट्या मागास आहोत, त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या ही जी मागणी आली आणि गायकवाड कमिशनने जे ते मान्य केलं, मुळामध्ये तेच चुकीचं आहे. ठीक आहे. ढोले पाटील जे मध्यंतरी म्हणाले होते की गायकवाड कमिशनवर दबाव होता, अगदी त्यांच्यावर दबाव होता.
इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून देवेंद्र फडणवीसाला ते ताबडतोब करून घ्यायचं होतं. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येत नाही. या सगळ्या गदारोळामध्ये ओबीसीच्या जनगणनेचा आणि आरक्षणचा प्रश्न मला वाटतं कुठेतरी दडलेला आहे. ठीक आहे, आबासाहेब पाटील उत्तर देणार आहेत तुमच्या एका मुद्द्याला, त्यांना प्रतिवाद करायचा असं दिसतंय. आबासाहेब, मुद्द्याला विरोध करताना वेळेची मर्यादा पाळा. बंधुराज लोणीकर तुमच्यावर पण फार मोठा दबाव आहे असं मला दिसतंय. तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी दबावाखाली बोलल्यासारखं वाटतंय. आता मुळात विषय कसा आहे की हे जे राजकारण आहे की मराठा समाजाला आरक्षण मागणं हा संविधानिक अधिकार आहे. ते तुम्ही त्याच्यावरती राजकारण करणं हे कसं करायचं ते तुम्ही ठरवायचं. आज सत्ताधारी पक्षातले जे मंत्री आहेत तुमच्यासारख्या लोक एकत्र घेऊन त्या ठिकाणी विरोध करतात आणि सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांच्या सोबत राहून तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत असाल आणि मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नसतात, ही जर भूमिका घेत असाल तर ही भूमिका निषेधार्ह आहे. आणि ही भूमिका निषेधार्ह आहे. मुळात त्याच्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगानं सर्वेक्षण केलेलं आहे आणि सर्वेक्षणानंतर मराठा समाज हा मागासवर्गीय सिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे संविधानिक मागणी आहे. आबासाहेब, आपल्या काही मुद्द्यांची पुनरुक्ती होती, मला वेळेची मर्यादा असल्यानं मध्ये हस्तक्षेप करावा लागतोय. आमदार प्रसाद लाड यांच्याकडे जातोय. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. त्यानंतर जी डी तांडेल यांना विचारायचा प्रश्न मला. प्रसाद लाड, आपल्यासाठीचा महत्वाचा मुद्दा ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, याच्यासाठी आता विरोधात असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा बाळगायची का पुन्हा शब्दांचे बुडबुडे? नाही, मी प्रसाद पहिल्या माझ्या स्टेटमेंट पासून म्हणतोय की भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षण, ओबीसी जनगणना याला कधीच विरोध केला नाही. ओबीसी हा घटक ह्या राज्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे जेवढा मराठा समाजाचा आम्हाला महत्व वाटतं. मी तुम्हाला जसं म्हटलं की मराठा समाजाचं आरक्षण हे आम्ही घेणारच आणि कुठल्याही परिस्थितीत घेणार, पण त्यामध्ये ओबीसी समाजाला कुठेही डावलून, ओबीसी समाजाला कुठेही बाजूला करून ते आरक्षण आम्हाला नको आहे. ओबीसीना त्यांचा अधिकार दिला गेला पाहिजे, मराठा समाजाला त्याचा आरक्षण अधिकार दिला पाहिजे. यामध्ये एकच गोष्ट मी ऍड करतो, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत ज्या वेळेला त्याचा निर्णय झाला नाही, समितीचे अहवाल आले नाही, त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीसांनी 1000 कोटीचा निधी हा धनगर समाजाला दिला होता. तो निधी या राज्य सरकारने 1 वर्षामध्ये कुठे वापरला? ओबीसीच्या बाबतीतले जे निर्णय घेतले ते कुठे वापरले? आपण सुरू याचं देखील उत्तर कोणीतरी राज्यकर्त्यांनी देणं जरुरी आहे. त्या चर्चेला आत्ताच्या वळणावर एक उत्तर किमान सापडलं. मराठे असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना मिळालं पाहिजे. मला जे डी तांडेल यांना चर्चेचा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. जे डी तांडेल, आपल्याकडे 1 मिनिट आहे, पटकन सांगा, जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तरीही जातनिहाय जनगणनेचा आग्रह कायम राहील का? नाही, जातनिहाय जनगणना हा सगळ्याचा बेस आहे. आमचा सगळ्यात महत्वाची मागणी आहे की जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. पण या बीजेपी शासनाची 2001 ला पण नियत नव्हती आणि आता पण त्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे केंद्र सरकारने. त्याच्यामुळं ओबीसी आणि दरम्यान आतापर्यंत कुठल्याच सरकारने जातनिहाय जनगणना केलेली नाही, कुठल्या सरकारने केली नाही. परंतु मंडल आयोग स्थापन झाल्यानंतर 2001 ला, 2011 ला आणि 2021 ला जनगणना होणं फार गरजेचं होतं. 2001 ला झाली नाही आणि 2021 ला करण्याची त्यांची नियत नाही. त्यामुळे ओबीसीचा विश्वासघात हा बीजेपी शासन केंद्र सरकार करत आहे असं आम्हाला वाटतंय. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. लक्षवेधीमध्ये वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथंच थांबतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.